सवेरा यहाँ तू है, सब वहाँ है जहाँ तू है। कदमों में तेरे जन्नतें बिछी है, जलवों में तेरे शोहरतें छुपी है। तू खुदा की दुआ, सब्र से रब ने तुझको सजाया, धूप धूप जग तू है साया, तेरे रूप में सब कुछ पाया। रह के जमीन पर आसमां तूने छुआ है, आसमां तूने छुआ है, आसमां तूने छुआ है। तू उड़ाने तो पाँव को अपने जमा दे जहाँ, रास्ता ले आता है मंजिल वहाँ। जहाँ भी तू चाहे बना ले मकान, ये तेरी जमी है तेरा आसमां। तेरे पहलू में खुशियाँ खेले, दुख तू। विधात्याच्या नवनिर्माणाची कला तू, एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा दिवस साजरा कर तू। उठ चल यशाच्या शिखरांना साथ घाल तू। स्त्री म्हणून जन्मलेस आता व्यक्ती म्हणून जग तू, स्त्री म्हणून जन्मलेस आता व्यक्ती म्हणून जग तू। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, या जागतिक महिला दिनाच्या निमित्त आज आपण भेटणार आहोत सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना। चला तर मग भेटूयात सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, या जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण आलो आहोत सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घ्यायला। त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत, बघूयात त्यांचं काय मत आहे। तर माझा पहिला प्रश्न हाच असेल की आज जागतिक महिला दिन आहे, त्यानिमित्तानं सातारकरांना तुम्ही काय संदेश द्याल? सर्व साताराच्या नागरिकांना आणि सर्व महिलांना मी हीच विनंती करेन की आपल्या सगळ्यांवरती खूप महत्त्वाची जबाबदारी आहे की 50% असणारा आपला हा महिला घटक हा सुरक्षित कसा राहील, संरक्षित कसा राहील आणि त्याला समानतेची वागणूक कशी मिळेल, ही आपल्या सगळ्यांची जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त्यासाठी पोलीस म्हणून आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करत आहोत, प्रशासनही प्रयत्न करत आहे, परंतु आपण आपल्या घराघरांमधून आपली मुलगी असेल, आपली बहीण असेल, तिला चांगली वागणूक कशी मिळेल, ती सुरक्षित कशी राहील आणि तिच्यासाठी एक सुरक्षित समाज आपल्याला कसा निर्माण करता येईल, यासाठी आपण सगळे प्रयत्नरत राहूया। एक महिला म्हणून बालपणापासून आजपर्यंत तुम्हाला काय अनुभव आला? मला खूप चांगला अनुभव आलाय, पण मी समजते की मी खूप सुदैवी आहे। मला शिक्षणाची संधी मिळाली, मला आईवडिलांकडून कायम सपोर्ट मिळाला, मला माझ्या सहकाऱ्यांकडून कायम मदत मिळाली, समानतेची वागणूक मिळाली, म्हणून मी खूप सुदैवी आहे। परंतु माझ्या इतकीच क्षमता असणाऱ्या अशा कित्येक मुली माझ्याच गावात असतील, माझ्या बहिणींपैकी असतील, महाराष्ट्रातील इतर असतील, पण केवळ त्यांना संधी मिळू शकली नाही म्हणून त्या स्वतःला सिद्ध करू शकल्या नाही। आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की ही क्षमता प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येक मुलीमध्ये आहे। प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी चांगलं करून दाखवण्याची, आपल्या कुटुंबाला सपोर्ट करण्याची आणि आपल्या कुटुंबाला आधार होण्याची क्षमता आहे। आपण फक्त तिच्यावर विश्वास दाखवला पाहिजे आणि तिला ती संधी दिली पाहिजे। एक प्रशासकीय पद सांभाळताना तुम्हाला काय अनुभव आले एक महिला म्हणून? महिला म्हणून मी म्हणेन की मला खरंच खूप चॅलेंजिंग हे वाटलं नाही। महाराष्ट्र हे अत्यंत प्रागतिक राज्य आहे आणि म्हणून या ठिकाणी यापूर्वी खूप चांगल्या महिला अधिकारी होऊन गेल्या, ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय आणि मला वाटतं त्या महिला अधिकाऱ्यांनी स्वतः अनेक चॅलेंजेस स्वीकारून स्वतःला सिद्ध करून दाखवून आम्ही येणाऱ्या जी नंतरची पिढी आहे आमच्यासाठी खूप चांगलं बॅकग्राऊंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय। जसं की साताऱ्यामध्ये महिला म्हणून मला खूप चांगली वागणूक मिळते, महिला पोलीस अधीक्षक म्हणून माझ्याकडून खूप चांगल्या अपेक्षा ठेवल्या जातात, कारण मीरा बोरवणकर मॅडम यापूर्वी इथं होऊन गेल्यात आणि त्यांनी अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून स्वतःला सिद्ध केलं। त्यामुळे मला वाटतं की जी पुढची पिढी मागे ठेवून जाते ती मागच्या पिढीला खूप मदत करणार असतं आणि महाराष्ट्रासारख्या प्रागतिक राज्यामध्ये अनेक महिलांनी स्वतःला सिद्ध केलंय आणि म्हणून मला फारशी या ठिकाणी अडचण आली नाही। ज्या थोड्याफार अडचणी मला सहन कराव्या लागत असतील, माझ्या पुढच्या पिढीला त्या सहन कराव्या। आपण पोलीस क्षेत्रात बद्दल मी ऐकलंय किंवा माझ्या समाजातल्या अशा मुली आहेत की त्या म्हणतात पोलीस क्षेत्राकडे जायचं म्हणजे तिथं खूप रिस्क आहे किंवा त्या क्षेत्रात जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे, पण त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मी म्हणेन की महिलेसाठी पोलीस होणं हे सगळ्यात सुरक्षित क्षेत्र आहे। पोलीस महिला ही सगळ्यात सुरक्षित आहे, ती स्वतः सक्षम आहे, तिला इतकं चांगलं ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे महिलांसाठी हे क्षेत्र नाही किंवा महिलांसाठी हे चॅलेंजिंग क्षेत्र आहे असं मला वाटत नाही।
हे महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी सारखंच चॅलेंजिंग किंवा सारखं सोपं असं आपण म्हणू शकतो. रादर महिलांनी मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये येण्याची गरज आहे, कारण 50% अन्याय झालेला घटक हा जर महिला असेल तर त्यांना अटेंड करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे महिला कॉन्स्टेबल, महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, जे त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ शकतील, ज्यांच्यासमोर बोलताना त्यांना मोकळेपणाने बोलता येऊ शकेल, आधार वाटू शकेल. आणि म्हणून हे कुठलं असुरक्षित फील्ड नाही आहे. रादर पोलीस झालेल्या महिला ह्या स्वतः सक्षम आहेत आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षित आहेत. स्त्री भ्रूण हत्या तर कमी झाली आहे, परंतु पोक्सो, कौटुंबिक अत्याचार याचं प्रमाण वाढलं आहे, तर त्याबद्दल काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं काय वाटतं तुम्हाला? सर्वच प्रकारचा क्राईम आपल्याला वाढताना दिसतोय, त्यामुळे पॉस्को आणि महिलांविरुद्धच्या अन्यायाचं सुद्धा आपल्याला जसजशी लोकसंख्या वाढते आणि क्राईम वाढतोय तर याही हेडखाली आपल्याला गुन्हे वाढताना दिसून येतात. पण मुळात पूर्वी होत नव्हते आणि आताच होत आहेत असाही भाग नाही. मला वाटतं उलट अवेअरनेस वाढला आहे. पूर्वी लोक सहन करत होते, ऐकून घेत होते, बदनामी होईल म्हणून समोर येत नव्हते. आता महिला यायला लागल्यात समोर. अजूनही 100% समोर येत नाहीत, परंतु माझं तेच म्हणणं आहे की गुन्हा एक वेळेला नंबरने वाढला तर चालेल, परंतु झालेला गुन्हा रजिस्टर होणं गरजेचं आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे आणि समोरच्या व्यक्तीला त्याची शिक्षासुद्धा मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांनी अन्याय सहन करू नये, त्यांनी पोलिसांपर्यंत यावं, त्याचं रिपोर्टिंग करावं. लाज त्याला वाटावी ज्यानं चूक केली आहे, जिनं सहन केलेलं आहे तिनं त्याची लाज वाटून घेऊ नये किंवा वाईट वाटून घेऊ नये किंवा समाज काय म्हणेल, समाज निश्चित तिच्या पाठीशी उभी राहील. तिने झालेला अन्याय सहन न करता पोलिसांपर्यंत रिपोर्ट करणं गरजेचं आहे. स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो, पण नक्की स्त्री पुरुष समानता आहे का आत्ता ती? मला वाटतं आपण खूप पॉझिटिव्हली मार्गक्रमण करत आहोत. आपल्या आजीच्या वेळेला जी परिस्थिती होती ती आपल्या आईच्या वेळेला नव्हती, आईच्या वेळेला जी होती ती आपल्या वेळेला नाही, त्याच्यापेक्षा खूप बेटर आहे आणि पुढच्या पिढीला ती अधिक चांगली बघायला मिळेल. त्यामुळे स्त्री पुरुष समानता याला थोड्या मर्यादा जरी असतील या वाक्याला, तरी आपलं मार्गक्रमण निश्चित पॉझिटिव्ह दिशेने आहे. शेवटी हाच प्रश्न विचारेन की आज महिला दिनानिमित्त तुम्ही इतर महिलांना काय संदेश द्याल? मी सगळ्या महिलांना हेच आव्हान करू इच्छिन आणि संदेश देऊ इच्छिन की आपण कुणाहीपेक्षा कमी नाही आहोत. फक्त ही स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि आपली मुलगी असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या महिला असतील त्यांना मुळात आपण स्वतः रिस्पेक्ट देणं, आपल्या स्वतःला आपण स्वतः रिस्पेक्ट देणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण हे करणार नाही तेव्हा इतरांकडून आपण रिस्पेक्टची अपेक्षा ठेवू शकणार नाही. आपण स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्याला कधी कमी लेखू नका असा संदेश पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिलेला आहे. मॅडम, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल VM न्यूज मराठीकडून धन्यवाद. थँक्यू. आसमां तेरे पहलू में